प्रेज द लॉर्ड. ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण मालवणी पद्धतीतला शिंपल्या मसाला म्हणजेच तिसरे किंवा याला खुबे असंही म्हणतात, तर बनवायला अतिशय सोपी, खायला तितकी स्वादिष्ट अशी ही रेसिपी आहे. तर पारंपरिक पद्धतीने झटपट बनणारी रेसिपी आहे. तर हे साफ करण्यासह सविस्तर कृती बघणार आहोत. तर यापूर्वी तुम्ही कधी शिंपले बनवले नसतील तर व्हिडिओ नक्की बघा. अगदी इन डिटेल तुम्हाला भेटणार आहे रेसिपी. हे आहेत शिंपले, याला तिसरे किंवा खुबे असंही म्हणतात. हे मी स्वच्छ धुवून निथळून घेतलेले आहेत. 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवायचे आहे ते, कारण यामध्ये रेतीचं प्रमाण असतं त्यामुळे खरखर लागते. स्वच्छ धुवून पाणी काढून घेतलेलं आहे. हे इथे पिवळसर काळपट अशा रंगाचे आहेत. यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे देखील येतात. तर हे साफ करण्याची आज मी तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगते. खरं तर हे आडाळ्यावर म्हणजे विळीवर साफ करतात. तर हे असं मध्यभागी बरोबर सुरीने पकडायचं म्हणजे याचं तोंड उघडलं जातं. ज्या बाजूला मांस जास्त आहे ती बाजू ठेवायची आहे आणि शिंपलीने मांस काढून घ्यायचं आणि दुसरी बाजू टाकून द्यायची. तुम्ही दोन्ही बाजू घेतल्या तरीही चालतील. तर हे पहा, दाखवते तसं मांस काढून घ्यायचं आहे. तर ही जाड शिंपली आहे, म्हणजे याचे कवच जाड आहेत. काही शिंपल्या एकदम पातळ येतात. तर शिंपली उघडण्यासाठी वेळ लागला म्हणजे ती घट्ट असायला हवी, म्हणजे ती ताजी असते, फ्रेश असते. हे बघा, एका शिंपलीने दुसऱ्या शिंपलीतलं जे मांस असतं ते काढून घ्यायचं. तुम्ही ह्या आडाळ्यावर म्हणजे विळीवर देखील करू शकता. विळीच्या तोंडावर हे मध्यभागी असं पकडायचं. मध्ये एक चीर असते, दाखवते तसं. हे पहा, मग शिंपले हे सहजरित्या उघडले जातात. तर शिंपले उघडताना थोडा जोर द्यावा लागतो, म्हणजे हे शिंपले अगदी ताजे आहेत. तुम्ही हे दोन्ही भाग घेतले तरीही चालतील, तुमच्या आवडीवर आहे. आणि हे शिंपले स्वच्छ धुवून पाणी गाळून घेतलेले आहे. शिंपल्यांमध्ये रेतीचं प्रमाण असतं, त्यामुळे हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, नाहीतर जो पदार्थ आपण करणार त्यामध्ये करकर लागते. तर हे स्वच्छ धुवून निथळून घेतलेले आहेत. तर शिंपले साफ करताना त्यातलं जे पाणी असतं ते देखील तितकंच महत्त्वाचं असतं. त्या पाण्यामुळे खरी याला चव येते. तर दाखवते त्या पद्धतीने सगळे शिंपले असे स्वच्छ करून घ्यायचे आहेत. बऱ्याच लोकांना शिंपले कसे साफ करायचे माहीत नसतात आणि बऱ्याच लोकांची साफ करण्याची पद्धत देखील वेगळी असते. तर ही पद्धत मला सोपी वाटते म्हणून या पद्धतीने दाखवते. तर हे पहा, ही शिंपली अगदी सुरी लावताच उघडली गेली आणि ही खराब आहे, नासलेली आहे. तर ही शिंपली घ्यायची नाही आहे. जी शिंपली उघडताना तुम्हाला पटकन उघडली जाईल अशी वास घेऊन बघायचं, किंवा काळपट असेल तर ती टाकून द्यायची. तर हे सगळे शिंपले आधी साफ करून घेऊयात. तर हे शिंपले साफ केल्यानंतर हे बघा, हे पाणी जे आहे ते फेकून द्यायचं नाही आहे, त्यामुळे चव छान लागते. तो तुम्हाला असं वाटलं की शिंपली साफ केल्यानंतर त्यामध्ये अशी खरखर आहे किंवा वाळूचं प्रमाण आहे, रेतीचं प्रमाण आहे, तर तुम्ही चाळणीने ते गाळून घेतलं तरीही चालेल. तर सगळ्या शिंपल्या आपल्या साफ करून झालेल्या आहेत, म्हणजे तिसरे साफ करून झालेले आहेत. आणि त्याचं खाली पाणी बघू शकताय तुम्ही. तर याचं कालवण पण छान होतं, म्हणजे आमटी पण आज मी इथे तुम्हाला तिसऱ्याचं सुक्कं म्हणजे तिसरा मसाला किंवा तिसरा फ्राय, शिंपले फ्राय कसे करायचे अगदी सोप्या पद्धतीने ते दाखवणार आहे. एक 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. तर अगदी सोपी, सरळ, सुटसुटीत पद्धत आहे. तिसरे म्हणजे शिंपले साफ करताना मी तुम्हाला दाखवलेलं आहे. हे पहा, कोणतंही वाटण घालायचं नाही आहे. तेल छान तापलं की मग त्यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा. भुर्जी बनवतो तितकी सोपी ही रेसिपी आहे. कांद्यामध्ये थोडं मीठ घालायचं, म्हणजे कांदा पटकन भाजतो. ही माझी प्रत्येक रेसिपीमध्ये सांगितली जाणारी महत्त्वाची टिप्स आहे. कांद्याचा रंग बदलेपर्यंत भाजून घेऊया. कांद्याचा रंग छान बदललेला आहे. कांद्याचा रंग बदलला की त्यामध्ये टोमॅटो घालायचा. तर थोडाच टोमॅटो घातलेला आहे. अर्धा मिनिट झाकून ठेवूयात.
टोमॅटो देखील छान शिजलेला आहे. आता यामध्ये थोडीशी आलं लसूण पेस्ट, कारण ते आपण कोणतंच वाटण घालणार नाही आहोत. चव येण्यासाठी थोडीशी आलं लसूण पेस्ट. हा थोडा मालवणी भाजका मसाला घालते. तसेच इथे मी कोल्हापुरी कांदा लसूण चटणीच म्हणजे कोल्हापुरी मसाला घालते. कोल्हापुरी मसाल्यामुळे चव छान येते आणि रंगही सुंदर येतो, त्यामुळे घातलेली आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फक्त मालवणी मसाला किंवा फक्त कोल्हापुरी मसाला जरी घातला तरीही चालेल. मसाला परतला की यामध्ये साफ केलेले तिसऱ्यात ते घालायचे. ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर इथे आपण सुके शिंपले बनवतोय, त्यामुळे यामध्ये जास्तीचं पाणी घालायचं नाहीये. इथे हे पहा, हे जे काही शिंपले ठेवलेले त्याचंच थोडंसं पाणी आहे. अगदी नकळत 3 ते 4 चमचे असेल हे. तर तुम्हाला थोडंसं ओलसर म्हणजे रसभाजी कशी बनवायची असेल तर तुम्ही तसंही बनवू शकता. इथे मी बनवत आहे सुकी भाजी. तर हे आता झाकून ठेवायचं आहे आणि एक मध्यम ते मंद आचेवर 1 ते 2 मिनिट. तर याला शिजायला जास्त वेळ लागत नाही. वाफेमध्ये देखील हे छान शिजतात. गरज लागली तर यामध्ये आणखी थोडंसं पाणी घाला. तर आता 1-2 ते 3 मिनिट हे छान शिजून घेऊयात. आता हे पहा, 1-3 मिनिट झालेले आहेत आणि यामध्ये घातलेलं पाणी आटलेलं आहे आणि तिसरे देखील छान शिजलेले आहेत. आता यामध्ये आपण बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर, इथे मी घेतलेलं आहे ओलं किसलेलं खोबरं, तर थोडंसंच टाकायचं आहे. हे छान मिक्स करून घेऊयात. आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे सोलं म्हणजे कोकमं. तर 3 ते 4 कोकमं टाकायचे आहेत. तर मस्त तिखट आंबट अशा चवीची ही तिसरे मसाला म्हणजे तिसऱ्यांचं सुक्कं तयार झालेलं आहे. आधीच हे शिजलेलं आहे. आता खोबरं घातल्यानंतर फक्त अर्धा मिनिट छान हे वाफेवर शिजवून घेऊयात. म्हणजे जे काही खोबरं कोथिंबीर घातलेलं आहे ते छान वाफवलं जाईल आणि जी कोकमं आहेत त्याचा देखील रस याला छान लागेल. तर हे पहा, एक अर्धा मिनिट झालेलं आहे आणि अशा पद्धतीने आपला मस्त मालवणी पद्धतीचा तिसऱ्याचं सुक्कं म्हणजे शिंपले तयार झालेले आहेत. मला आशा आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल, समजली असेल. एकदा या पद्धतीने तयार करून बघा. बनवायला अतिशय सोपे आहेत, चवीला तितकेच भारी आहेत. तर महत्त्वाचं म्हणजे अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपीसाठी ब्लेस फूड रेसिपी आपलं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच घंटी वाजवायला विसरू नका. नवीन रेसिपीसह भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. बाय बाय.